विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या भागात सबसेट म्हणजे उपसंच पाहिला. आता आपण युनिव्हर्सल सेट म्हणजे विश्वसंच. युनिव्हर्सल म्हणजे विश्व, सेट म्हणजे संच, युनिव्हर्सल सेट. विद्यार्थी मित्रांनो, नावावरूनच आपल्याला कळतं की युनिव्हर्सल म्हणजे विश्व. जसं पूर्ण जग, पूर्ण या जगामध्ये सगळे देश आहेत, सगळे राज्य आहेत, सगळे तालुके आहेत, जिल्हे आहेत, गावं आहेत, सगळं काही आहे. म्हणजे सगळ्यात मोठा बिगर, जो बिगर असतो, बिगर सेट विच विल अकोमोडेट ऑल द गिवन सेट्स इज कॉल्ड द युनिव्हर्सल सेट. की जो सगळ्यात मोठा असतो त्याला काय म्हणतो आपण, युनिव्हर्सल सेट असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल A इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 5 6 7 dash 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 infinite numbers. B equal to curly bracket 1 3 5 7 9 dash dash. C equal to curly bracket 2 4 6 8 dash dash. D equal to curly bracket 1 4 9 16 25 dash. E equal to curly bracket 3 5 7 4 8 all elements of set B present in set A. सेट B मध्ये जेवढे घटक आहेत 1 3 5 7 9 ते सगळे कुठे आहेत, सेट A मध्ये आहेत. Therefore set B subset of A. All elements of set C 2 4 6 8 present in set A 2 4 6 8. C subset of A. All elements of D 1 4 9 16 25 present in set A. Set A. D subset of A. B subset of A. Therefore, B subset of A, C subset of A, D subset of A. B, C, D all set subset of set A. Therefore, set A is called universal set or त्यालाच आपण काय म्हणणार, त्याला आपण म्हणणार विश्व संच असे म्हणणार. बघा मित्रांनो, की संच बी मध्ये सगळ्या विषम संख्या आहेत 1 3 5 7 9. या सर्व विषम संख्या आपल्याला हा जो ए संच आहे या ए संचामध्ये आहे. म्हणून बी मधले सर्व घटक संच ए मध्ये आहेत, पण ए मधले जे उरले घटक आहेत 2 4 6 8 2 4 6 8 हे याच्यामध्ये बी मध्ये नाही. म्हणून बी हा ए चा उपसंच झाला. तसंच सी 2 4 6 8 2 4 6 हे सर्व घटक ए मध्ये आहेत, पण ए मधले 1 3 5 7 हे सी मध्ये नाही. म्हणून सी हा ए चा सबसेट आहे. तसं आता डी मध्ये बघितलं आपण संख्या 1 4 9 16 25 तर 1 4 9 16 25 या सगळ्या पूर्ण वर्ग संख्या आहेत, परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत. ह्या सुद्धा ए मध्येच आहेत, पण ए मधले जे पूर्ण वर्ग नसलेल्या संख्या ज्या आहेत त्या मात्र डी मध्ये नाही. म्हणून डी हा ए चा उपसंच आहे. म्हणजे सगळे हे जे सगळे आहेत सेट बी सेट सी सेट डी हे सगळे ए चेच काय आहेत, उपसंच आहेत. म्हणजे या ठिकाणी
ABCD आणि E या सगळ्यांमध्ये सगळ्यात मोठा जो सेट आहे तो सगळ्यात मोठा सेट कोणता आला? ए आला. म्हणून या उदाहरणाच्या ह्या BCDE या सेटच्या बाबतीत आपल्याला काय म्हणता येईल? ए हा युनिव्हर्सल म्हणता येईल किंवा विश्वसंच म्हणता येईल. अजून आपल्याला सांगता येईल की समजा तुम्ही आता 9वीचे विद्यार्थी आहात. तुम्ही 9वीच्या विद्यार्थ्यांनी तुम्ही बुक स्टॉलवर गेलेत आणि सांगितलं की मला 9वीच्या पुस्तकांचा संच पाहिजे किंवा सेट ऑफ टेक्स्ट बुक इन 9th स्टँडर्ड. तर त्यावेळेस काय करेल तर तो बुक स्टॉलचा जो सेलर असेल तो तुम्हाला सगळे 9th स्टँडर्ड जेवढे सब्जेक्ट आहेत तेवढ्या सब्जेक्ट टेक्स्ट बुक काढून घेईल आणि ते टेक्स्ट बुक घेऊन तुम्ही याल. त्या टेक्स्टबुकला तेवढेच नोटबुक असणार, ड्रॉइंग बुक असणार, कंपास बॉक्स असणार, पाऊच असणार आणि सर्व काही तुम्ही काय करणार तुमच्या स्कूल बॅगमध्ये ठेवणार. हे सगळे तुमच्या स्कूल बॅगमध्ये असल्यामुळे तुमचा स्कूल बॅग काय युनिव्हर्सल स्कूल बॅग जी असणार आहे त्या सर्व ऑब्जेक्टसाठी त्या सर्व वस्तूंसाठी युनिव्हर्सल असणारे किंवा विश्वसंच असणार आहे. आता आपण एक उदाहरण घेऊया, सोपं उदाहरण. आपलं जे घर असतं आपल्या घराच्या अवतीभोवती आपण काय करतो? कंपाऊंड करतो. म्हणजे आपल्या कंपाऊंडच्या आतली जागा आपल्या घरासाठी युनिव्हर्सल आहे. कारण कंपाऊंडच्या आत आपण आहोत किंवा आपलं घर आहे, आपल्या घराच्या आत कंपाऊंड नाही. म्हणून आपल्या प्लॉट जो असेल पूर्ण प्लॉट त्या पूर्ण प्लॉटला आपल्या घरासाठी आपण काय म्हणणार? युनिव्हर्सल असं म्हणणार. हे सांगायचं तात्पर्य आहे की सगळ्यात मोठा जो असतो आणि त्याच्यामध्ये इतर असतात त्या सर्वात मोठ्याला बिगरला आपण काय म्हणतो? युनिव्हर्सल असं म्हणतो. सेकंड टॉपिक आहे मित्रांनो आता कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट याला मराठीमध्ये म्हणणार पूरक. पूरक पूरक संच. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट पूरक संच. पूरक म्हणजे काय की पूर्णता नाही परंतु काही ना काहीतरी आहे. म्हणजे उरलेले थोडक्यात किंवा सपोर्टेबल. हे आपण पण एक्झाम्पल समजून घेऊ. फॉर एक्झाम्पल फर्स्ट सपोज A इक्वल टू कर्ली ब्रॅकेट ABCDEF GH P equal to curly bracket BCD. All elements of set B means B, C, D and E present in set A, but remaining element A, F, G, H set A not present in P. Set P subset of set A. Set P is a subset of set A. Therefore, P complement equal to जे सेट बी मध्ये आहे पी मध्ये आहे ते सोडून आता उरले कुठले? ए. नंतर आपण इथे बी आहे, सी आहे, डी आहे, ई आहे, पण कुठला आता? एफ, जी, एच. याला आपण काय म्हणणार? पी चा कॉम्प्लिमेंट म्हणणार. म्हणजे कसं? पी आणि पी कॉम्प्लिमेंट दोघं मिळून आपल्याला काय तयार होतो? ए होतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की सेट ए मध्ये आहेत म्हणजे संच ए मध्ये आहेत पण संच पी मध्ये नाहीत. अशी जे उरलेले घटक आहेत ते आपण कुठे लिहिले? या कॉम्प्लिमेंट मध्ये लिहिले. कॉम्प्लिमेंट म्हणजे संचामधले युनिव्हर्सल मध्ये उरलेले घटक. या पीच्या बाबतीत हा एक आहे युनिव्हर्सल आहे. पी कॉम्प्लिमेंटचं सिम्बॉल दाखवण्यासाठी चिन्ह दाखवण्यासाठी एकतर त्या सेटच्या डोक्यावर रेष करा किंवा आपण कॉम्प्लिमेंटचं पहिलं अक्षर सी असतं तर त्याप्रमाणे पीच्या डोक्यावर सी केलं तरी चालतं. या ठिकाणी ए हा पीच्या साठी काय असेल? युनिव्हर्सल सेट असेल. आता हेच एक्झाम्पल जर मला वेन डायग्राम दाखवायचं म्हटलं तर कसं दाखवता येईल मला? तर वेन डायग्राम मध्ये
युनिव्हर्सल सेट दाखवण्यासाठी रेक्टँगलचा आपण काय करायचा असतो, यूज करायचा असतो. युनिव्हर्सल सेट दाखवण्यासाठी रेक्टँगलचा हा आला युनिव्हर्सल. आणि युनिव्हर्सल सेट दाखवण्यासाठी यू हे वर्ड वापरायचं असतं, कॅपिटल यू. आता ए बी सी डी ई एफ जी एच. या ठिकाणी बी सी डी ई हे पी सेटमध्ये आहे. बी सी डी पी सेट आहे. हा जो सर्कलच्या बाहेरचा जो एलिमेंट आहे ए एच एफ जी यांना आपण काय म्हणणार, पी कॉम्प्लिमेंट असं म्हणणार. पी कॉम्प्लिमेंट असं लागला तर हा यू रेक्टँगलच्या बाहेर येऊ, म्हणजे हा पूर्ण बॉक्स म्हणजे युनिव्हर्सल आणि हा सर्कल म्हणजे कोण आला, पी आला. हा पी इथे एलिमेंट पकडले तर हा आला पी कॉम्प्लिमेंट. तर अशा पद्धतीने आपल्याला काय दाखवता येईल, हा सेट दाखवता येईल. याला कॉम्प्लिमेंट. आता पुढचे एक आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण या ठिकाणी कॉम्प्लिमेंटसाठी. सेट R is equal to curly bracket 1 2 3 4 5 6 7 8 dash dash. A is equal to curly bracket 1 4 9 16 dash dash. और असं करू, याला लिमिटच घेऊन टाकू आपण 8 पर्यंत. 1 4 A is equal to 1 or 4. Yes, subset of R. Yes, subset of R. Yes, complement equal to S complement equal to 2 3 2 3 5 7 8. 2 3 5 7 8 म्हणजे 1 आणि 4 हे सोडले तर पी आर मधले जे उरलेले आहेत 2 3 5 6 7 8 हे एस मध्ये नाही आहेत. 2 3 5 6 7 8 याला आपण काय म्हणणार, एस कॉम्प्लिमेंट असं म्हणणार. हेच आता वेन डायग्राम दाखवूया आपण. वेन डायग्राम हा आला युनिव्हर्सल सेट किंवा मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला यू हा ब्रॅकेटच्या बाहेरचा तरी काय हरकत नाही. आता या ठिकाणी बघा, पहिले काय करतो मी या ठिकाणी 1 आणि 4 हे कोणामध्ये सेट आहेत, ते येस सेटमध्ये. तर रिमाइनिंग कोणते उरले 2 3 5 6 7 8. 2 3 5 6 7 8 यांना आपण म्हणणार यस कॉम्प्लिमेंट. यांना काय म्हणणार, एस कॉम्प्लिमेंट. एक तर डोक्यावर सी दाखवा नाहीतर रेखा. अशा पद्धतीने आपल्याला हा कॉम्प्लिमेंट ऑफ सेट काय करता येईल, सांगता येईल. कॉम्प्लिमेंट ऑफ अ कॉम्प्लिमेंट इज द गिवन सेट इज सेट. समजा आता मला असं म्हणायचं या ठिकाणी, आपण या ठिकाणी बघूया कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज द गिवन सेट. आता एस कॉम्प्लिमेंटचा मला कॉम्प्लिमेंट घ्यायचा, एस कॉम्प्लिमेंट आणि त्याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा. समजा एक सी घ्या किंवा अशी रेष लिहिली चालेल. आता इथं काय अर्थ घेता येईल आपल्याला, तर जे एस कॉम्प्लिमेंट मध्ये आहेत ते सोडून उरलेले आर मधले. आता एस कॉम्प्लिमेंट कोण आहे, 2 आहे. नंतर कोणता आहे, परत 3 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आहे. हे सगळे कुठे एस कॉम्प्लिमेंट मध्ये. आता ह्या कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आपल्याला, कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा. काय नाही आता या कॉम्प्लिमेंट मध्ये या आर मधले 1 आणि 4 हे कॉम्प्लिमेंट मधले आर मधले हे कॉम्प्लिमेंट मध्ये नाही. म्हणजे एस कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट कोण आला, एसच आला. म्हणजे एस कॉम्प्लिमेंट आणि त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे कोणाला, तो सेटच स्वतः येत असतो, म्हणजे एसच आला. अशा पद्धतीने कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे स्वतः तो सेटच असतो. लक्षात आलं मित्रांनो. Give me